परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे, या व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व आदरणीय नेते मंडळी, सरचिटणीस, उपाध्यक्ष, तसंच या मेळाव्यासाठी जमलेल्या सर्व BLA 2 बूथ लेवल एजंट 2, महाराष्ट्र सैनिक, गटाध्यक्ष, उपशाखाध्यक्ष, माझे सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहकारी, आपल्या सर्वांचं या मेळाव्यामध्ये मनपूर्वक स्वागत करतो। खरं तर ऐन म्हणजे दिवाळी चालू असताना हा मेळावा घेतलाय आणि या मेळाव्याला आपण इतक्या प्रचंड संख्येने उपस्थित झाल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, आपले आभार व्यक्त करतो। खरं तर हा तातडीने मेळावा आपण यासाठी घेतोय, आपल्याला आठवण असेल तर गेल्या 2-3 दिवसापूर्वीच आपण निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत, जे आयुक्त आहेत, त्यांची भेट घेतली होती। सन्माननीय राजसाहेब होते, श्री उद्धव ठाकरे होते, पवार साहेब होते, काँग्रेसचे नेते होते, बाळासाहेब थोरात होते। जेव्हा निवडणूक आयोगाची भेट घेतली त्यावेळेला आपल्या सर्व नेते मंडळींनी त्यांच्यावर जी प्रश्नाची सरबत्ती केली आणि त्यानंतर अधिकाऱ्यांची जी बोबडी वळली ते बघण्यासाठी आपण सगळे तिथे उपस्थित राहणं आवश्यक होतं। इतका अभ्यासपूर्ण त्या मतदार यादीची चिरफाड ही सन्माननीय राजसाहेबांनी ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाकडे केली, त्यांच्या तोंडातनं शब्द फुटत नव्हता। बांधवांनो, भगिनींनो, या मतदार यादीमध्ये प्रचंड प्रमाणात घोळ हा निर्माण केलेला आहे, हा झालेला नाहीये, हा घोळ निर्माण केलेला आहे। आणि यासाठीच आज या आपल्या सर्व BLAंना आपण इथे बोलवलंय। सन्माननीय राजसाहेब ठाकरे या संदर्भातलं सविस्तर मार्गदर्शन आपल्याला करतीलच, पण कशा पद्धतीने घोळ आहे याची 2-3 उदाहरणं मी आपल्याला सांगणार आहे। एकेका घर क्रमांकावर, म्हणजे समजा घर क्रमांक असेल 10, तर त्या घर क्रमांकावर 800 मतदारांची नोंदणी केलेली आहे। 800 मतदार एका घरात, 8 माणसाच्या घरात राहू शकत नाहीत, तिकडे 800 मतदारांची नोंदणी केली आहे। कशी केली? निवडणूक आयोग का झोपलं होतं का झोपेचं सोंग आणत होतं? आणि मग दुसरं, आता मला आमचे मित्र अविनाश जाधव यांनी दाखवलं, एका मतदार यादीत तर नाव काय लिहिलंय? फक्त महाराष्ट्र, वडिलांचं नाव महाराष्ट्र, घर क्रमांक महाराष्ट्र, रोडचं नाव महाराष्ट्र, आणि त्याला निवडणूक आयोग मतदार म्हणून मान्यता देतं। आमच्या राजूदादांच्या इथे एकाच व्यक्तीची 4 यादी विभागामध्ये नाव आहेत, एकाच व्यक्तीची, या यादी विभागामध्ये पण आहे, त्या यादी विभागामध्ये पण आहे, त्या यादी विभागामध्ये पण आहे। आणि मग जेव्हा आपल्या सर्व नेते मंडळींनी ह्या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगापुढे मांडल्या, दाखवल्या, त्यावेळेला जाग आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले। पण माझा प्रश्न आहे, निवडणूक आयोगाला नुसते चौकशीचे आदेश देऊन या गोष्टी सुधारणार आहेत का?
हे आपण सुधारू शकतो का? म्हणजे ज्या गोष्टी आपण दाखवल्या त्याची चौकशी करा आणि त्याच्यावर कारवाई कराच, पण ज्या गोष्टी अजून दाखवलेल्या नाही आहेत त्या गोष्टीवर कोण कारवाई करणार आहे? त्याच्यावर तुम्ही कशा पद्धतीने कारवाई करणार आहे? आणि म्हणूनच या सगळ्या याद्या निर्दोष करण्यासाठी, याच्यातले घोळ बाहेर काढण्यासाठी आज आपण या BLA 2चा मेळावा या निस्कोमध्ये भरवलेला आहे. माझी आपल्या सगळ्या BLAंना विनंती आहे, सगळ्या गटाध्यक्षांना विनंती आहे, सगळ्या उपशाखाध्यक्षांना विनंती आहे, सगळ्या महाराष्ट्र सैनिकांना विनंती आहे की आपल्याला जागरूक राहावं लागेल, आपल्याला बघावं लागेल, त्या मतदार यादीचं वाचन आपल्या शाखेत आपल्याला करावं लागेल. कुठे दुबार मतदार आहेत, कोणाची नावं 4-4 वेळेला घेतलेली आहेत, एका घर क्रमांकावर किती मतदारांची नोंदणी केलेली आहे, या सगळ्या मतदार यादीतल्या घोळ आपल्याला शोधून काढायचे आहेत. जे सन्माननीय राजसाहेब आपल्याला 2017 पासून सांगतायत की या निवडणुकांमध्ये घोळ होतोय, आणि आता 2024ला हा घोळ बाहेर यायला सुरुवात झालेली आहे. आपल्या नेत्याचं विजन, आपल्या नेत्याची दूरदृष्टी अशी आहे की त्यांना ती गोष्ट पटकन, जी लोकांना आज 2024ला राहुल गांधींना वगैरे लक्षात आली, ती गोष्ट 2017ला सन्माननीय राजसाहेबांनी सांगितली. एवढा मोठा नेता आपल्या जवळ आहे. कोणाच्याही त्यावेळेला लक्षात आली नव्हती ती गोष्ट. सन्माननीय राजसाहेबांनी सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र करून त्यावेळेला दाखवली होती. त्यावेळेला त्या पक्षाचे डोळे उघडले नाहीत, विरोधी पक्षाचे डोळे उघडले नाहीत, पण आज उघडलेत. आज तेच लोक सन्माननीय राजसाहेबांना सांगतात की होय राजसाहेब, तुम्ही बोलत होतात ते खरं होतं. आणि मग सगळे अशा पद्धतीचे घोळ निर्माण करायचे आणि निवडणुका जिंकायचा, असा डाव भारतीय जनता पक्ष, शिवसेना या पक्षांचा, म्हणजे शिंदेची शिवसेना या पक्षाचा आहे. आणि मग याच्यासाठी म्हणून काही पत्रकारांना हाताशी धरायचं आणि एक पॉलिटिकल नॅरेशन लोकांपुढे चालवत राहायचं. आता आपण सगळेजण एवढे वर्ष निवडणुकीसाठी आपण काम करतो, आपल्याला बहुतेक पक्षांची काय, कोणाची किती कॅपॅसिटी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. एक जाणीवपूर्वक भारतीय जनता पक्ष असो किंवा शिंदेची शिवसेना असो, एक जाणीवपूर्वक नॅरेशन तयार केलं जातं. काय तयार केलं झालं? नाही, संघाची बांधणी खूप मजबूत आहे, घरोघरी संघाचे कार्यकर्ते फिरतात. माझा इथे उपस्थित असलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिक सहकाऱ्यांना माझं विचारणं आहे की आपण लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचं बरोबर काम केलीत ना? यांच्याकडे यादी भागावर गटाध्यक्ष तरी होता का? मला अगदी प्रामाणिकपणे तुम्ही लोकांनी सांगावं. पन्ना प्रमुख वगैरे तर दूरची गोष्ट. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच कार्यकर्ता जिथे हा मतदारसंघ, या मतदारसंघामध्ये वायकर साहेबांनी सांगावं त्यांच्याकडे कार्यकर्ता तरी होता का? का त्यांचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांनी केलं आणि त्यांनी जाहीरपणे कबूल सुद्धा केलेलं आहे. आणि मग यांच्याकडे कार्यकर्ते नाही, त्यांच्याकडे काही नाही. मग 2-4 पत्रकारांना हाताशी धरायचं, चॅनलवर चर्चा घडवून आणायची. काय घडवून आणायची? अरे नाही, यांचं संघटन खूप मजबूत आहे. मनसेचं संघटन नाही, यांचं संघटन मजबूत आहे. भारतीय जनता पक्षामध्ये 50 प्रमुख आहेत. RSSचे लोक घरे जातात. इथे बसलेल्यांना माझी विचारणार, कुठला RSSचा माणूस तुमच्या घरी आला? कुठल्या माणसाने येऊन तुम्हाला काय सांगितलं? कुठला 50 प्रमुख तुमच्या घरी आला? मला एकदा सांगा. पण जाणीवपूर्वक असं वातावरण निर्माण करायचं की बाबा संघटना मजबूत असल्यामुळे हे निवडणुका जिंकतात, पण प्रत्यक्षात मात्र मतदार यादीत घोळ करायचा आणि निवडणुका जिंकायच्या, अशा प्रकारचं षडयंत्र हे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना गेले अनेक वर्ष राबवते. ते षडयंत्र यावेळेला आपल्याला महानगरपालिका निवडणुकीमध्ये मोडून काढायचंय, तोडून काढायचंय, उखडून टाकायचंय. यासाठी तुम्ही तयार आहात ना? हे षडयंत्र आपल्याला मोडावंच लागेल.
आणि मग जाणीवपूर्वक जेव्हा अशा पद्धतीने आपण सगळेजण जागरूक झालो आहोत, या सगळ्या गोष्टी करतो, तेव्हा मग वेगळं नॅरेशन तयार करायचं की हे लोक जर सत्तेत आले तर मुंबईचा महापौर खान होईल. का कोण होईल? खान होईल. माझं त्यांना सांगणं आहे, खानाची भीती दाखवून गुजराती आणि भैया महापौर करायचा तुमचा डाव असेल तर तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक कदापि होऊ देणार नाही नाही नाही. मुंबईचा महापौर, ठाण्याचा महापौर हा मराठीच असेल आणि महाराष्ट्रच असेल. मराठीच असेल मुंबईचा महापौर. कुठलाही बाकी लोकांना मी महापौर होऊन देणार नाही आणि सन्मान्य राजसाहेब ठरवतील तोच महापौर या मुंबईचा होईल, तोच महापौर या ठाण्याचा होईल, ही निश्चितपणे तुम्हाला मी जाहीरपणे सांगतो. आणि म्हणून या लोकांना धडा शिकवायला आजचा हा मेळावा आपण आयोजित केलाय. अतिशय ताकदीने या लोकांना, या घोळांना, हे जे षडयंत्र आपल्या विरुद्ध रचलं जात आहे, मराठी माणसाविरोधात रचलं जात आहे, हे षडयंत्र उखडून काढण्यासाठी आजच्या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. अतिशय विस्तृतपणे मार्गदर्शन सन्मान्य राजसाहेब आपल्याला करतीलच, पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये मराठी महापौर करण्यासाठी आपण सर्वजण सज्ज व्हाल अशी एक आशा अपेक्षा बाळगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सन्माननीय अविनाशजी जाधव यांना मी विनंती करेन की त्यांनी संबोधावे. आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना वंदन करून बोलतो. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित पक्षाचे नेते आणि माझ्या शहरातले सगळे शहर अध्यक्ष, महिला शहर अध्यक्ष आणि जमलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांनो, खरं तर संदीप देशपांडे बऱ्यापैकी माझ्या भाषणातले मुद्दे बोलून गेले, पण तरी सुद्धा बरंच काय बाकी आहे. 2-2.5 महिन्यापासून सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशाने मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या भागात आम्ही BLA नेमणुकांच्या तयारीला लागलो आणि आज जवळजवळ मुंबईमध्ये 10 ते 12 हजार BLA, ठाण्यामध्ये 4-4.5 हजार BLA आपली नेमणूक झालेली आहे आणि जवळजवळ 15 ते 20 हजार BLAंची फौज आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये तयार आहे. BLAचं महत्व काय असतं ते तुम्हाला सांगतो. विधानसभेला आम्ही BLAंवर काम करत होतो, म्हणजे प्रत्येक मतदार यादीमध्ये आमचा प्रत्येक माणूस एक माणूस नेमला होता आणि त्याच्या हाताखाली 4 लोकांची टीम घरोघरी जायची. आणि त्या दरम्यान ठाण्यातील गावदेवी मैदान म्हणून एक एरिया आहे, तिथे आमचा शाखाध्यक्ष आहे रोशन वाडकर, त्याची बायको आहे, काय नाव तिचं ताई, दर्शना वाडकर. ती एका मतदार यादीवर काम करत होती आणि ती यादीवर काम करता करता एका घरी गेली आणि त्या घरी गेल्याच्या नंतर त्या घरातल्या लोकांनी थोडंसं तिच्याशी उद्धट वागण्याचा प्रयत्न केला आणि तिला सांगायला सांगितलं, आम्ही तुमच्या शाखेत 2 वेळा आलो, तुमच्याकडनं आमचं काम झालं नाही, आता काय मतं मागायला येतं, अशा अनेक गोष्टी ते बोलायला लागली. दर्शनाला ते थोडंसं वाईट वाटलं. दर्शना खाली आली आणि मला सांगितलं, मला फोन केला, दादा असं असं झालंय. मी म्हटलं, दर्शना तू जिथे आहेस तिथे थांब. मी आलो, 15 मिनिटात पोचलो. मी 15 मिनिटात तिथे गेलो. दर्शनाने बेल वाजवला. मला त्यांनी बघितल्याच्या नंतर थोडेसे घाबरले. मी त्यांना म्हटलं, ताई मी येऊ का 2 मिनिटं आतमध्ये, मला बोलायचंय तुमच्याशी. मी आतमध्ये गेलो. बोललो, ताई काय झालंय, काय गैरसमज झालाय? तर ते म्हणाले की माझ्या मिस्टरांना कॅन्सर आहे आणि मी 2 वेळा तुमच्या शाखेत गेलो, तुमची भेट झाली नाही, परंतु तुमच्या इथे जो मुलगा होता शाखेतला त्याला मी 2 वेळा सांगितलं मला दादाला फोन लावून द्या, त्यांनी फोन लावून दिला नाही आणि म्हणून आम्ही नाराज आहोत. मग मी थोडा वेळ त्यांच्याबरोबर बसलो, गप्पा मारल्या आणि त्यानंतर मग ते थोडेसे माझी बोलायला लागले आणि नंतर मी म्हटलं, ताई ठीक आहे, त्यावेळेला राहून गेलं, आता काय अडचण आहे? तर ते म्हणाले, आता 2 दिवसांनी माझ्या मिस्टरांचा केमो आहे,
तर मी म्हटलं किती सांगितलेत? त्यांनी सांगितलं एवढे एवढे पैसे दिलेत. मी लगेच ज्युपिटर हॉस्पिटलला फोन केला. उमेश नावाचा तिथला ऍडमिन हेड आहे त्याला. म्हटलं उमेश असं असं आहे, काय करता येईल? तो बोला दादा याच्या पुढचे त्यांचे सगळे केमो आपण 50% पैसे माफ करून करूया. मी तुम्हाला सांगतो की ज्या दिवशी त्यांचा केमो झाला ते पुन्हा शाखेत आले, अर्धा तास बसले, मला भेटले आणि धन्यवाद बोलून गेले. हे जे काम आहे ना, हे जे काम जे पक्षापासून किंवा आपल्या पदाधिकाऱ्यांपासून नाराज झालेली लोक छोट्या छोट्या कारणात त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं सरळ काम हे BLAच्या माध्यमातून होऊ शकतो. मी तुम्हाला खात्रीने सांगतो की त्या निवडणुकीला देखील त्या लोकांनी मला मतदान केलं होतं आणि येणाऱ्या पुढच्या सर्व निवडणुकीला तो कुटुंब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सोबत राहील. ही ताकद BLAची आहे. त्यामुळे BLA अतिशय सक्षम मजबूत असणं खूप गरजेचं आहे. या काय मागच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या, राजसाहेब बोलतात खरं आहे, कारण 2020 ते 2024 आपण लोकांनी जे काही काम केलं होतं ना, कोविडच्या काळात केलेलं काम आणि सगळ्या गोष्टी, या सगळ्या कामानंतर आपल्याला पडलेली मतं ही काय लोकांनी दिलेली मतं नाही आहेत. ही मतदार यादी आणि EVMच्या घोटाळ्यातनं झालेली मतदान आहे. त्याच्यामुळे यावेळेला तर मी माझ्या ठाण्यातल्या सगळ्या BLAना सांगितलेलं आहे की या वेळेला मतदान केंद्रात आम्ही पूर्ण तयारीने उतरणार आहोत. आम्ही 1000 मतदारांची यादी आहे, 800 ते 1000. आता ज्या काही याद्या चालल्यात त्यात जवळजवळ प्रत्येक यादीमध्ये 200-250 लोक भेटतच नाहीयेत की हे कोण आहेत, त्यांचा पत्ता काय, अशा अनेक त्रुटी आहेत. सो या वेळेला आम्ही त्या याद्यांवर उत्तम काम करतोय. जी माणसं भेटत नाहीत त्यांना लाल पेनाने टिक मारायला घेतलेली आहे आणि त्याच याद्या BLAच्या हातात मतदान केंद्रात जाणार आहे. ज्या वेळेला त्या याद्या मतदान केंद्रात जातील आणि ज्या नावावर लाल टिक आहे तो जर माणूस मतदान केंद्रात आला तर मी माझ्या लोकांना सांगून ठेवलंय, बाहेर मेसेज पाठवा की गोंदिया आला रे आला, की आम्ही घुसलो आणि तो येताना पायावर येईल पण जाताना पायावर जाणार नाही, याची खात्री मी तुम्हाला सगळ्यांना देतो. आणखी एक सगळ्यांना सांगतो, मुंबईचे BLA असो, ठाण्याचे BLA असो, सगळ्या BLAना सांगतो, जो सगळ्यात जास्त बोगस मतदान पकडून देईल ना त्याचा नागरिक सत्कार आम्ही ठाण्यामध्ये करणार. चला बघू या वेळेला कसं बोगस मतदान होतं. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती सांगतो, तुम्ही सन्माननीय राजसाहेबांच्या आता डोळ्यात कान आहात, नाक आहात, त्यामुळे यादीवर काम करताना नीट काम करा. बोगस मतदार या वेळेला पकडायचेच आहेत, या दृष्टीने तुम्ही सगळे काम कराल अशी अपेक्षा करतो आणि तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अविनाशजी. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार सन्माननीय राजूजी पाटील यांना मी विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावर संबोधावे. धन्यवाद. सन्माननीय राजसाहेबांना वंदन करतो. सन्माननीय व्यासपीठ व आजच्या या मेळाव्यासाठी उपस्थित माझे सर्व सहकारी बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दिवाळीच्या आणि माझ्या लाडक्या बहिणींना भाऊबीजेच्या शुभेच्छा देतो. खरं तर हा मेळावा अगदी शॉर्ट नोटीसवर माननीय राजसाहेबांनी बोलवलेला आहे. आपल्याला माहिती आहे निवडणूक आयोगासमोर 2-2 मीटिंग झाल्या, तिथे काही गोष्टी घडल्या, त्यामुळे हा मेळावा नुसताच बोलवलेला नाहीये. माननीय राजसाहेबांना आपल्याला नक्कीच काहीतरी सूचना द्यायच्या असतील, काहीतरी कार्यक्रम द्यायचा असतील, म्हणून हा मेळावा बोलवलेला आहे आणि त्यासाठी मी सन्माननीय राजसाहेबांचे मनापासून आभार मानतो. खरोखर काही गोष्टी खूप गांभीर्याने घ्यायची गरज आहे. मी स्वतः जी निवडणूक लढलो आत्ताची 2024ची, त्याच्या आधी आपण पाठिंबा दिलेला. आम्ही आमच्या इथे एका बबड्याला पाठिंबा दिला, निवडून आला. तो जो निवडून आला त्यातली गंमत मी सांगतो की माझा जो मतदारसंघ आहे कल्याण ग्रामीण, त्या कल्याण ग्रामीण मध्ये त्यांना 1,51,000 मतं भेटली. जी ओरिजिनल शिवसेना आहे, जिला आपण उबाटा बोलतो,
त्यांच्या उमेदवाराला 65,000 मतं भेटली. म्हणजे ही जी काय 80-85,000 मतांची गॅप आली कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात, ही गॅप कुठेतरी पुढे कंटिन्यू राहील असं वाटलं. पुढे खरी गंमत झाली. जेव्हा नोव्हेंबरमध्ये आपली निवडणूक झाली त्यावेळेस मतदान जो बाहेर आला त्यावेळेस असं निदर्शनास आलं की जी ओरिजिनल शिवसेना आहे उभाटा, त्यांच्या उमेदवाराला साधारण 70,000 मतदान झालं, जो फक्त मागच्या लोकसभेच्या उमेदवारापेक्षा त्यांच्या 5,000 जास्त होता. मला 75,000 मतदान मिळालं आणि शिंदे सेनेच्या उमेदवाराला जो जिंकून आला त्यांना 1,41,000 मतं जास्त मिळाली. मी पण हैराण झालो की चला, मला 2019ला 95,000 मतं होती, अँटी इन्कम्बन्सी 20,000 मतं कमी आली असतील, परंतु जी वाढलेली मतदान होतं, लोकसभेला 2,31,000 मतदान झालं, विधानसभेला त्या मतदारसंघात 2,96,000 मतदान झालं. जो 60-65,000 मतदान होता तो वाढलेला पूर्णच्या पूर्ण मतदान त्या शिंदे गटाच्या उमेदवाराला मिळाला आणि तो निवडून आला. त्यामुळे ही भयंकर अशी बाब असं होऊच शकत नाही. आम्ही कामं केली, काही कमी जास्त केले असेल, परंतु एवढी चांगली संघटना असताना, एवढं सगळं चांगलं असताना हे झालं का, याचा जेव्हा अभ्यास करायला घेतला, खरं तर या टेक्निकल गोष्टींमध्ये आम्ही जास्त जायचो नाही, परंतु पराभव का झाला याची एक मीमांसा व्हायला पाहिजे. तर आम्ही सुरुवात केली दिवा गावापासून. दिवा शहर इथून माझी पहिली यादी सुरू होती. तर आम्ही याद्या चेक करायला घेतल्या तर त्या यादीत 4-4, 5-5 नावं दिसायला लागली आम्हाला. एका यादीत 5 नावं आहेत जी वेगवेगळ्या यादीमध्ये 12 मध्ये, 15 मध्ये, 17 मध्ये. आणि आता तर आम्हाला एक अशी भयानक गोष्ट समजली की जवळजवळ 1400 मतदार, मी आता ज्या प्रभागात राहतो KDMCच्या, त्या 30 नंबर प्रभागामध्ये 1400 एंट्री मला दिवा गावातल्या अशा मिळाल्या त्या ज्या दुबार झाल्यात. आणि त्यातल्या जवळजवळ 600 ते 700 मतदार मी ज्या गावात राहतो, ज्याचा यादी क्रमांक आहे 352, 53, 54, याच्यामध्ये जवळजवळ 600 ते 700 नावं जास्त भरलेली आहेत. मी मागच्या वेळेसही बोललो की आमच्या इथे मला जो मतदान झाला, वाढलेलं मतदान मला 0 मिळालं. त्यामुळे या गोष्टींवर आपल्याला लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. मी काही सॅम्पल पण आणलेले आहेत इथे दाखवायला की अशा प्रकारे 5-5 नावं आलेली आहेत आणि त्याचा सखोल अभ्यास केल्यावर खूप भयानक असं दिसतं. हे बघा, ही 5 नावं या त्यांच्या याद्या, असं हे गठ्ठा आणलेलं आहे. अजून त्याच्यावर काम चालू आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपण बारीक लक्ष ठेवलं तर ही सर्व नावं निघू शकतात. ही सर्व नावं निघाली तर आपले जे ओरिजिनल मतदार आहेत ते मतदानाला येतील. त्यांच्यामुळे आपल्या उमेदवाराला चांगली प्रकारे मतदान होऊन आपला उमेदवार निश्चित निवडून येईल. परंतु हे करण्यासाठी आपल्याला खूप कमी वेळ आहे आणि त्या कमी वेळात आपल्याला सर्व याद्या फिल्टर करून घ्यायला लागतील. खूप मेहनत घ्यावी लागेल. जीव तोडून बाबांना मेहनत घ्या. आपल्यासाठी खूप चांगलं वातावरण आहे आणि ह्या अशा वातावरणाचा जर आपण फायदा घेतला नाही तर आपला काही उपयोग नाही. मग असे अविनाश दादा बोलले की ही 5-5, 4-4 नावं जे आहेत त्याच्या याद्या बनवून ठेवा आणि आपल्या पोलिंग एजंटकडे द्या, आपले बाहेर पोरं असतात त्यांना द्या. ते बोलले गोंदे आला रे बोला, मी बोलतो पुष्पा आला रे बोला, पुष्पा. कारण माझ्या इथे आमच्या पुष्पाने हे सर्व काम केलेलं आहे. आणि अशा लोकांना जर आपण दमाने ठेवलं नाही की तुम्ही जर असं बोगस मतदान केलं तर तुमचा बोऱ्या बिस्तरा आम्ही उचलायला सक्षम आहोत, निवडणूक आयोग ही नंतरची गोष्ट, ही दहशत जर आपण ठेवली नाही तर हा असं मतदान होत राहील. मग तो बॅलेट पेपरवर हो का EVM वर हो, काही फायदा होणार नाहीये. त्यामुळे आपल्याला ह्या मतदार याद्या फिल्टर करताना खूप लक्ष द्यायला लागेल. आपण ह्या लोकांनी काय केलं, मला एक गोष्ट जाणवली जी शेवटचं सांगतो की ह्या याद्या भरताना त्यांनी आपले हक्काचे मतदार काढले बाहेर, त्यांचे बोगस मतदार भरले. आणि समजा एक मतदार आहे, माझे मतदारसंघात बोलत होते की अरे तुझ्या इथे 5-5 हजार वोटला वाटले. मला काही खरं नाही वाटले, एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान होतं कसं वाटते. परत ती गोष्ट 100% खरी आहे.
आणि ती पण मी एक दिवशी पुराव्यानिशी यांना याच्या समोर आणून दाखवीन की यांनी या माणसाला 5,000 दिलेले आणि 5 ठिकाणी मतदान करायला लावलेलं. त्यामुळे हे अशा लोकांवर, अशा बोगस मतदारांवर आपलं लक्ष ठेवायला लागेल. आणि तो लक्ष जर आपण ठेवला नाही तर बॅलेट पेपरवर निवडणुका होऊ देत का EVM वर होते, आपल्याला यश मिळणार नाही. त्यामुळे माझी तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की खूप चांगलं याच्यावर बारीक लक्ष ठेवा. सन्मान्य राजसाहेब आपल्याला माल मसाला मटेरियल लोकांपुढे जायला आपल्या काय विजयने सर्व देणार, परंतु त्यासाठी आपली तयारी असली पाहिजे. सणासुदीचे दिवस आता 5-6 दिवसात संपतील, नंतर काय सण नाहीये. आपण जर झोकून ह्या कामासाठी स्वतःला झोकून देऊन जर याद्यांवर काम केलं तर नक्कीच विजय आपला असेल. जे मी भोगलंय ते तुमच्या कोणाच्या वाट्याला येऊ नये हे जर तुम्हाला वाटत असेल तर ही निवडणूक खूप सिरियसली घ्या. हे आपलं राजकीय भविष्य घडवण्यासाठीची निवडणूक आहे आणि आपण बेसावध राहिलो आणि असंच होऊ दिलं तर आपल्यासारखे करंटे आपणच असू. त्यामुळे सन्मान्य राजसाहेबांचे हात जर बळकट करायचे असतील तर आपण सर्वांनी या मतदार याद्यांवर चांगल्या प्रकारे काम करून आपापले जे BLA किंवा पोलिंग एजंट किंवा बूथ लेवलचे आपले जे सहकारी असतील त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून त्यांच्याकडनं व्यवस्थित काम करून आपला उमेदवार जास्तीत जास्त मतांनी कसा निवडून येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया. पुन्हा एकदा आपणा सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो. माननीय नांदगावकर साहेबांनी काल फोन करून सांगितलं राजू तुला भाषण करायचे, टेक्निकल गोष्टी मला कमी जमतात, तरी मी माझ्या परीने मला जो अनुभव आला तो तुम्हाला सांगितला. नक्कीच याच्यातनं काहीतरी बोध घ्याल वर पुढे पक्षासाठी त्याला काहीतरी उपयोग होईल अशी आशा अपेक्षा बाळगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजूजी. यानंतर मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सन्मान्य बाळाजी नांदगावकर साहेब यांना विनंती करीन की त्यांनी संबोधावं. छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, थोर समाज सुधारक प्रबोधनकार ठाकरे यांना अभिवादन करतो. व्यासपीठावरील माझे सगळेच सहकारी भगिनी बांधव, पत्रकार आणि राजसाहेबांवरती, पक्षावरती, रेल्वे इंजिनावरती प्रेम करणारे माता भगिनी बांधवांनो, मी आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की 2 दिवसापूर्वी हा कार्यक्रम ठरवला आणि ऐन दिवाळीमध्ये, ऐन दिवाळीत आपल्या घरोघरी अत्यंत धावपळ असते, गडबड असते. मग ते फराळाची गडबड असते, खरेदीची गडबड असते, फराळ वाटपाची गडबड असते. असं असताना सुद्धा या धामधुमीमध्ये 2 दिवसाची सूचना दिल्यानंतर सुद्धा आपण एवढ्या बहुसंख्येने या ठिकाणी आलात, त्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. इंद्रजिमी जंब पर वादवसु अंब पर रावण स रंब पर रघुकुल राज है. राजसाहेब ठाकरे पौन बारी बाह पर संबुरती नाह पर जो सहस बाह पर राम द्विजराज है. छत्रपती शिवाजी महाराज की. साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि तुम्हाला कल्पना आहे की साहेबांच्या तुमच्यामध्ये मी काही फार वेळ राहणार नाही. परंतु गेले 19 वर्ष पूर्ण आणि हे असणार
चालू 20वं वर्ष आपण पक्षासोबत राजसाहेबांसोबत अत्यंत निष्ठेने प्रामाणिकपणे त्यांच्या प्रत्येक लढाईमध्ये साथ आणि सोबत दिलेली आहात. आणि म्हणून जेव्हा केव्हा साहेब आमच्याशी बोलतात तेव्हा त्यांचं म्हणणं असतं की अरे किती आले किती गेले, पण माझा हा जो सैनिक आहे, महाराष्ट्र सैनिक आहे, हा ही माझी खऱ्या अर्थाने कवच कुंडल आहे, माझी शक्ती आहे. आणि ती शक्ती जोपर्यंत माझ्यासोबत आहे तोपर्यंत मी कधीही लढाईला सज्ज आहे, हा त्यांचा विश्वास होता. आणि म्हणून 2 दिवसापूर्वी ठरवलं की आपल्याला हा मेळावा घ्यायचा आहे. आम्हाला शंका होती की 2 दिवस आहेत, 2 दिवसावरती दिवाळी सुरू आहे आणि या दिवाळीमध्ये आपण लोक याल का, येणार का? परंतु आपण सर्व बाजूला ठेवून या ठिकाणी राहिला. तुम्ही आपल्याला मगाशी धन्यवाद दिलेले आहेत. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आपण लढाईला सज्ज झालेलो आहोत. ही सर्व माणसं आम्ही पैसे देऊन आणलेली माणसं नाहीत. ही आमची माणसं पक्ष प्रमुखांवरती, पक्षावरती प्रेम करणारी लोक आहेत आणि ती सगळी या ठिकाणी जमलेली आहेत. आणि म्हणून आता आपल्याला काम करायचं आहे. बूथ माझा, मतदार माझा आणि विजय सुद्धा माझाच, अशा प्रकारचं काम आपल्याला जमिनीवर उतरून करायचं आहे. आणि म्हणून आपण लढाईला सज्ज झालेले आहात. मला एक छावा पिक्चर आपण पाहिला नसेल, त्या छावा पिक्चर मधला कवी कलशचा एक डायलॉग मला आठवतो. तसे 2 आहेत तर मी एकच बोलतो. म्हणजे आपण मनाने सज्ज झालेले आहात, लढाईला सज्ज झालेला आहात. आणि म्हणून कवी कलश बोलतो, ज्या वेळेला छत्रपती संभाजी महाराजांना साखरदंडामध्ये बांधून ठेवलेलं असतं त्यावेळेला ते म्हणतात कि मन की जीते, मन के जीते जीत है, मन के हारे हार है. मन के जीते जीत है, मन के हारे हार है. आज भी मेरा राजा सब पे भारी है. आज भी मेरे राजा सब पे भारी है. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आता तुम्ही ज्याला इथून जा त्याला साहेब काही मार्गदर्शन तुम्हाला करणार आहेत. ते मार्गदर्शन घेऊन गेल्यानंतर आपल्याला तात्काळ लढाईमध्ये उतरायचं आहे. आणि लढाईला उतरून पूर्णपणे जे काम दिलेलं आहे ते आपल्याला चोखपणे बजवायचं आहे. मला खात्री आहे की तुम्ही ते काम अत्यंत चोखपणे बजवाल आणि पक्षाला विजय करून द्याल. मी मागे असं लिहिलं होतं, तुम्हाला आठवत असेल की 2 पक्ष एकत्र आले तर 1+1=2 होतात. पण 2 ठाकरे एक आले तर 1+1 मिळून 11 होतात. आणि आता ती परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो. आणि आपण जाताना विचार घेऊन जाल आणि आपला हा जो काही झेंडा आहे तो डौलाने फडकवाल एवढी अपेक्षा बाळगतो. तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी तत्पूर्वी गोरेगाव विधानसभेला नम्र विनंती करेन की त्यांनी माननीय राज ठाकरे साहेबांचं स्वागत करावं. चेक 1 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महिला आघाडीचे देखील माननीय राज ठाकरे साहेबांचं स्वागत होतं. मी नितीन नायक यांना नम्र विनंती करेन की त्यांनी मराठवाड्याकरता
छोटीशी मदत म्हणून ते आपल्या माननीय राज ठाकरे साहेबांना एक धनादेश देत आहेत, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. 1,00,000 रुपये सन्माननीय नितीन नाईक राजसाहेबांना देत आहेत. मराठवाड्याच्या पूरग्रस्त निधी म्हणून माननीय राज ठाकरे साहेबांना नवीन त्यांनी मार्गदर्शन करावं. जमलेल्या माझ्या सर्व पदाधिकारी बांधवांनो आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी आपणा सर्वांना या दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. बरोबर दिवाळीच्या जरा मध्यात, आज तसं काही नव्हतं, त्याच्यामुळे आज हा मेळावा इथे घेण्यात आला. हा जरा तातडीचा मेळावा, हा तुम्हाला सर्वांना बोलून घेण्याचा कारण, अरे आवाज मागचा बंद होईल का रे? माझं मलाच ऐकू येतंय. मागचा काय स्पीकर वगैरे बंद करता येईल का? हा, मागचा करते कोण आहे तिकडे? केला? तुम्हाला येतं ना ऐकू? यावेळेची जरा जेव्हा लागेल तेव्हा आणि जेव्हा आपण ठरवू तेव्हा निवडणूक लागेल. ज्या प्रकारचा सगळा गोंधळ सुरू आहे मतदार याद्यांमध्ये, हा आत्ताचा नाहीये, हा गेल्या काही वर्षांचा आहे. तुम्हाला आठवत असेल तर 2016-17 मी याच्याच विरोधात आवाज उठवला होता, या वोटिंग मशीन आणि मतदार याद्या. त्यावेळेला आपल्या MIG क्लबमध्ये तिकडे पत्रकार परिषद पण झाली होती, सगळ्या पक्षाचे सगळे लोक पण तिकडे आले होते. पण त्यातल्या अनेकांना मी काय बोलतोय याचं गांभीर्यच नाही समजलं. आणि मग ज्या वेळेला प्रत्येकाच्या दरवाजावरती टकटक व्हायला लागली, त्यावेळेला कळून चुकलं की काय प्रकार सुरू आहेत ते निवडणुकीचे. आताही बघा, गेली विधानसभा झाली, 232 आमदार निवडून आले. 232. आमदार, एवढे प्रचंड यश मिळाल्यानंतर देखील महाराष्ट्रामध्ये सन्नाटा होता. कुठे विजय मिरवणुका नाहीत, कुठे जल्लोष नाही, काही नाही, सन्नाटा कर. म्हणजे मतदार तर अवाक झालेच होते, निवडून आलेले पण अवाक झाले होते. निवडून आलेल्या लोकांनाही समजेना कसा निवडून आलो. आणि मग सगळ्यांनाच कळलं की कशा प्रकारच्या निवडणुका चालल्यात या देशामध्ये, कशा प्रकारचे विजय प्राप्त होत आहेत, कशा प्रकारचं यश मिळत आहे. अनेक लोक म्हणतात की राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होते पण ते मतामध्ये येत नाही. हे असं केलं तर कसं येईल ते मतामध्ये? आणि तेच चालू आहे. राज्यांमधले जे स्थानिक पक्ष आहेत त्यांना संपवणे, त्यांना मिटवून टाकणे.
आणि अशा मतदार याद्या तयार करायच्या, सगळी माणसं घुसवायची. मला तर आता कळलंय, अगदी खात्रीलायकरित्या समजलेली गोष्ट तुम्हाला सांगतो की आत्ताच्या या होणाऱ्या निवडणुकांना त्यांनी 1 जुलैला यादी बंद करून टाकली. त्याच्या अगोदर काही काम म्हणजे विधानसभेला तर होतेच भरलेले. त्याच्यानंतर जवळपास 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरलेत. मुंबईमध्ये असेच 8-8.5 लाख, 10 लाख. ठाण्यामध्ये असेच 8-8.5 लाख. पुण्यामध्ये भरलेत, नाशिकमध्ये भरले, प्रत्येक शहरांमध्ये, प्रत्येक गावागावामध्ये भरलेले आहेत. अशा निवडणुका होणार आपल्या देशात. मग कशासाठी प्रचार करायचा, कशासाठी उमेदवार भरायच्या, कशासाठी निवडणुका लढायच्या, कशासाठी पैसे खर्च करायचे, कशासाठी मतदारांनी रांगेमध्ये उभं राहायचं आणि मतदान करायचं. अशा प्रकारच्या निवडणुका जर होत असतील तर हा संपूर्णपणे या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या मतदारांचा अपमान आहे. तुम्ही मत द्या, नाही तर नका देऊ. मॅच फिक्सिंग झालेलं आहे, मॅच सेट आहे. अशा महाराष्ट्रामध्ये निवडणुका होणार. हे कोणत्या प्रकारचं षडयंत्र, ही कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? आणि नंतर सांगायचं नाही नाही ह्यांचा एकही आमदार निवडून नाही आला, ह्यांचा एकही खासदार निवडून नाही आला. अरे येईल कसा? जर मतदार याद्यांमध्ये तुमची गणितच जर समजा सगळी सेट करून ठेवणार असाल, तुम्ही मतदान करा, नाही तर नका करू. रिझल्ट अगोदर ठरलेला आहे. आणि आम्ही जे निवडणूक आयोगावरती बोलतोय, निवडणूक आयोगाला ह्या याद्या सुधारा म्हणून सांगतोय, मला समजत नाही सत्ताधारी पक्षाचे लोक का चिडतायत. लागतंय ना कुठेतरी. आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले की सत्ताधारी उत्तर देतात. तुम्हाला कोण विचारलं? तुम्हाला वाटतंय, तुम्हाला राग येतोय कारण शेण खाऊन ठेवलंय. सगळ्यांना माहितीये, महाराष्ट्रातल्या अगदी गल्ली गल्लीमध्ये सगळ्यांना माहितीये की ही सत्ता कशी आली, ती कशा प्रकारची सत्ता आणली जात आहेत, कशा प्रकारचं राजकारण सुरू आहे. बरं, हीच माणसं ज्यावेळेला विरोधी पक्षामध्ये होती त्यावेळेला आता जे मी बोलतोय तेच गोष्ट बोलत होते. सत्तेमध्ये ज्यावेळेला वेगळे असतात आणि ही आता सत्तेतले ज्यावेळेला विरोधी पक्षामध्ये होते त्यावेळेला काय बोलले? माझ्याकडे एक नरेंद्र मोदींचं माझ्याकडे एक भाषण आहे आसाम मधलं, त्याच्या भाषणाची शेवटची जी 10 सेकंद 15 सेकंद आहेत ना, ते नीट ऐका. लावा. मैं आज सार्वजनिक रूप से मैं आज आसनसोल की सभा में सार्वजनिक रूप से भारत के इलेक्शन कमीशन को गंभीर शिकायत कर रहा हूं और मैं चाहूंगा अगर इलेक्शन कमीशन एक एम्पायर के नाते निष्पक्ष भाव से आने वाले 2 दौर के चुनाव कराने की हिम्मत रखता है तो मेरी बात को इलेक्शन कमीशन ध्यान से सुने. यहां भी इलेक्शन कमीशन के जो प्रतिनिधि होंगे, जो मेरा भाषण टाइप करते होंगे, उनसे भी मेरा आग्रह है कि तुरंत मेरा भाषण इलेक्शन कमीशन को पहुंचाया जाए. इलेक्शन कमीशन
अगर गुजरात में शांति से चुनाव होता है वो कोई इलेक्शन कमीशन की क्रेडिट में नहीं जाता है। अगर महाराष्ट्र में गुजरात शांति से चुनाव होता है क्रेडिट इलेक्शन कमीशन को नहीं जाती है। अगर शांति से चुनाव पूर्वी उत्तर प्रदेश में होते हैं, बिहार में होते हैं, बंगाल में होते हैं, कोई रिगिंग नहीं होता, कोई शिकायत नहीं होती, कोई हिंसा नहीं होती, तभी क्रेडिट इलेक्शन कमीशन को जाता है। और मैं गंभीर आरोप लगा रहा हूं, आप इन इलाकों के इलेक्शन में रिगिंग रोकने में विफल गए हैं, हिंसा रोकने में विफल गए हो, झूठे मुकदमे हमारे बाबुल पे लगाए जा रहे हैं। इलेक्शन कमीशन का काम है नागरिकों को प्रोटेक्ट करना। आप अपनी जिम्मेवारी को सही ढंग से निभाएं, इसके लिए मैं आग्रह करता हूं। मैंने उत्तर प्रदेश में कहा था, कुछ सीटों के मैंने नाम कहे थे और मैंने कहा था वहां लूट चलने वाली है और इलेक्शन कमीशन कुछ नहीं कर पाया। आज मैं दोबारा कह रहा हूं, इन इलाकों में, बंगाल में, बिहार में, पूर्वी उत्तर प्रदेश में यही होने वाला है। क्या इलेक्शन की जिम्मेवारी नहीं है कि शांतिपूर्ण चुनाव हो, रिगिंग ना हो, मारकाट ना हो? इतना सारा खर्चा हो रहा है, पूरा देश का मशीन आपके हाथ में है, प्रधानमंत्री से भी आपके पास इतने ज्यादा हक है, तो आप करते क्यों नहीं हो? क्या इरादा है आपका? और मेरी इस बात से भी इलेक्शन को बुरा लगता है कमीशन को, तो एक और केस ठोकने की आपको इजाजत है। लेकिन निष्पक्ष चुनाव कराना ये आपकी जिम्मेवारी है। किस सरकार ने आपको बिठाया, कौन आपके मालिक है, उसके आधार पर इलेक्शन कमीशन काम नहीं कर सकता है। मैं बहुत गंभीर आरोप लगा रहा हूं। भाइयों बहनों, लोकतंत्र ऐसे नहीं चलता है। मैं जानता हूं 30 तारीख के चुनाव में कितना रिगिंग हुआ है। यही खेल चलता रहेगा क्या? मी काय वेगळं बोलतोय? त्यावेळेला ते गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यावेळेस त्यांचं भाषण आहे. आज ते स्वतः पंतप्रधान आहेत. आम्ही काय वेगळं बोलतोय? की सत्ताधाऱ्यांचे, या निवडणूक आयोगाला आम्ही पण तेच सांगतोय, तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम नाही आहात. नरेंद्र मोदीजी त्यावेळेला म्हणत होते की तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम नाही आहात. आम्ही आज तेच म्हणतोय. आणि ह्याची हिंमत पर्यंत कुठपर्यंत गेली आता इथे महाराष्ट्रामध्ये? सत्ताधारी पक्षाचा आमदार स्वतः सांगतो की मी माझ्या निवडणुकीला 20,000 मतं बाहेरून आणली. जाहीररित्या भाषणामध्ये बोलतो. पैठणचे आमदार आहेत भुमरे म्हणून, त्या दिवशी त्यांनी भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं, मग शिंदेने त्याला काहीतरी डोळा मारला का काहीतरी केलं की दाढीवरनं हात फिरवला. मग लगेच तो बोलला, नाही नाही, जे बाहेर गेले होते, स्थलांतरित होते, त्यांना मी आणलं. बघा, तुम्ही तुमचंच बघा. पैठणचे आमदार विलास बापू भुमरे यांनी भाषणामध्ये बोलताना त्यांनी विधानसभा निवडणुकीत 20,000 मतदार हे बाहेरून आणले असं सांगितलं. मात्र शिंदे यांनी इशारा करताच विलास भुमरेंनी सारवासारव केली. मतदान बाहेरून आणलं म्हणजेच स्थलांतरित मतदार होते, त्यांना मतदान करण्यासाठी विधानसभेच्या वेळी आणलं असा खुलासा किंवा सारवासारव त्यांनी केली. त्यानंतर सभागृहामध्ये एकच हशा पिकला. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये
जवळपास 20,000 मतदान हे निवडणुकी टायमार मी बाहेरून साहेब 20,000 मतदान आणलं आणि त्या निवडणुकीत मला त्या मतदानाचा 100% फायदा आला. 10 जणांना तिकीट मिळणार नाही. सर्वजण त्या पदाचे उमेदवाराचे कॅपेबल असतात. बाहेर होतो त्यांना माझ्या मतदारसंघातलं 20,000 मतदान हे बाहेर स्थलांतरित झाले होते. त्या लोकांना मी मतदानाच्या दिवशी घेऊन आलो साहेब. बेधडक सत्ताधारी पक्षातले आमदार तुमच्या नाकावर टिचून बोलतायत. महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारांचा अपमान हे भर व्यासपीठावरती करतायत की आम्ही 20,000 मतदान बाहेरून आणलं. प्रत्येकाने सांगल्यात त्यातच सत्ता उभी राहिली. ही त्यांचीच माणसं बोलतायत. आणि निवडणूक आयोगामध्ये घोळ आहे, निवडणूक आयोगाच्या यादीमध्ये घोळ आहे. हे बोलणारे कोण आहेत आता? आम्ही तर आहोत. मी अजून 3 व्हिडिओ आणलेत. एक आहे सतीश चव्हाण, अजित पवार गट. दुसरे आहेत संजय गायकवाड, एकनाथ शिंदे गट. आणि तिसरे आहेत मंदा म्हात्रे, हे भाजपचे आहेत. हे तिघेही आमदार आहेत. तिघेही आमदार आहेत. हे तिघेही काय बोलतात ते ऐका. या सगळ्या संदर्भात सत्ताधारी आमदारांनी नेमकं काय म्हटलंय बघूयात. गंगापूर विधानसभा मतदारसंघात जवळपास 36,000 नावे दुबार आलेली आहेत. खरं तर मतदार याद्यांपासून ते निवडणूक निकाल लागेपर्यंत सगळे काम पारदर्शकपणे पार पडण्याचं काम हे निवडणूक आयोगानं करणं अपेक्षित आहे. त्यांच्या डिप्टीला महसूल खात्याची मशिनरी असते, परंतु ही दुबार नावे शोधण्याचं काम हे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते करू लागले. विशेषतः रांजणगाव शेणकुंडी सारख्या वसाहतीमध्ये मोठ्या संख्येने मतदारांची दुबार नावे आहेत. मयत झालेल्या एक प्रसिद्ध व्यक्ती आहे, माजी पंचायत समिती सदस्य गंगापूर. मयत होऊन 13 वर्षे झाले. नाव आहे लोकरे रघुनाथ रखमाजी. अजूनही नाव मतदार यादीत आहे. असे हजारो मयतांचे नाव या मतदार यादीत आहेत. आगामी बुलढाण्यामध्ये जवळपास कलेक्टर साहेबांना 4,000 डबलची नावं ही बोगस असल्याचं आम्ही कळवलेलं आहे, लेखी कळवलं आहे. काल महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयोग दिनेश वाघोले साहेबांना मी फोन केला की अशा प्रकारचे बोगस नावं आहे आणि काही 30-30 वर्षापासूनचे लोक इथे राहून गेलेत, अधिकारी राहून गेलेत, त्यांची देखील नावं तशीच आहेत आणि मृत्यू झालेले देखील. हा आकडा जिल्ह्यात जर विचार केला तर लाखापेक्षा अधिक हा आकडा आहे. आणि निवडणूक आयोग म्हणतो नाव काढू नका. अरे ही जी डबल नाव ही तुम्ही काय काढत नाही? असा कोणता या भारताचा कायदा आहे, कोणतं संविधान असतं की असे बोगस नावं तुम्ही कायम ठेवतात? मृत्यू पावलेल्यांची नावं तुम्ही टाकत नाही. 25 जुलैला तुम्ही सांगितलं की नाव काढू पण नका पण टाकू नका. कालपर्यंत जे मुलं तरुण झाले, वयात आले, ज्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला, तुम्ही त्यांचा अधिकार हिसकून घेत नाहीये का? गेले 15-20 वर्ष जवळजवळ मी सातत्याने ही दुबार नावं असतील किंवा बोगस नावं असतील यासाठी मी कलेक्टर असतील, निवडणूक अधिकारी असतील यांच्याकडे प्रयत्न करत होते. ही ठराविक लोक असतात, ही पैसे घेऊन नोंदणी तर करतात आणि लोक इकडनं तिकडनं गावाकडनं आणून सकाळ सकाळ ते मतदान करूनही ते जातात. त्यामुळे उमेदवाराला त्याचा फटका बसू शकतो. हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत बरं का. आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार असून देखील हे सांगतायत की बोगस मतदार भरलेले आहेत याद्यांमध्ये. भैया कोणत्या निवडणुका लागतात? कोणत्या चालू आहेत आपल्याकडे निवडणुका? हे गेल्या 10-12 वर्षामध्ये 15 वर्षामध्येच का प्रश्न पडले? जी लोक आपले भाबडेपणाने मतदान करतायत, सकाळपासून उन्हातानामध्ये रांगेमध्ये उभे राहत आहेत,
त्यांच्या मताला जर काही किंमत नसेल आणि अशाच प्रकारे जर समजा तुम्हाला आकडेवारी जुळवून जर समजा सत्ता मिळवायची असेल, कशासाठी निवडणुका करायच्यात? आणि आता पण ह्या ज्या सगळ्या चालू आहेत, आता याच्यावरती मतदारांच्या प्रतिक्रिया काय आहेत? एक फक्त तुमच्यासाठी छोटी गोष्ट आणली, मतदारांच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या फक्त ऐका. मतदारांच्या प्रतिक्रिया काय ऐकते? मतदाराच्या मताला किंमतच नाहीये. पण सर्वसामान्य शून्य माणसाला, शिकलेल्या माणसाला फार प्रॉब्लेम पडतो. प्रामाणिकपणात नाही येत ना, तो गेला ना आपलं काय बोलत अर्थ नाही काय. ते पहिलं डुप्लिकेट मतदान आहे, डबल, ते पहिलं बंद झालं पाहिजे. मग बॅलेट पेपरवर घेतला कशावर घ्या, ते दोन्ही ठिकाणी मतदान करणारच, ते त्याच्यावर कंट्रोल आणला पाहिजे, मग बॅलेट पेपरवर आलं पाहिजे. प्रत्येक वेळेला त्यांनी स्ट्रॅटेजी चेंज करतात. ह्या वेळेला मशीनद्वारे काम केलं त्यांनी, पुढच्या वेळेला त्यांनी दुसऱ्या पद्धतीने म्हणजे मतदार वाढवून कसे आणले. कारण निवडणूक आयोगाचा प्रमुख जो आहे तोच हे काम करतोय. बाहेरच्या राज्यात देशात ना बॅलेट पेपरवर आहे, मग ते कसं होतं, ते इलेक्ट्रॉनिकला पुढे गेलेत लोक, मग ते करतात, मग आपल्याकडे का नाही होत? म्हणजे तुमचं एका घरामध्ये 36 18 मतं कुठून येतात? ते बॅलेट पेपरवर घ्या ना, व्यवस्थित होईल ना. बॅलेट पेपरवर घेतल्यानंतर कसं आहे, थोडक्यात ते पारदर्शक निवडणुका होतील असं मला वाटतं. आणि ती विरोधकाची मागणी अगदी योग्यच आहे आणि जनतेने, मतदारांनी पण त्या विरोधकांना साथ दिली पाहिजे असं मला वाटतं. ईव्हीएमचा लोकांवरचा विश्वास राहिलेला नाही. त्या दिवशी इलेक्शनचा रिझल्ट लागला त्यावेळेला लिटरली मुंबईमध्ये सन्नाटा होता की कोणी या इलेक्शनचा रिझल्ट एक्सपेक्टच केला नव्हता. आणि हे फक्त मॅनिप्युलेशन्स करूनच पॉसिबल झालेलं आहे. मला वाटतं की पहिले जो काही घोळ आहे मतदार यादीत, तो सगळा घोळ निस्तरून त्याच्यानंतर भले 1 वर्ष लागलं तरी चालेल, पण सगळ्या मतदार याद्या क्लिअर करूनच नंतरच इलेक्शन झालं पाहिजे. आणि सगळे जे आता आहेत न्यायालयापासून सगळे विकत घेतलेले आहेत, त्याच्यामुळे त्याला इलाज नाही आहे. कारण आता फक्त जो जमाना होता, आता माझा वय 77 आहे, जो जमाना आमच्या होता आता माझ्या आता फक्त चोरी आणि सगळ्यांनी निष्ठा विकलेली. बॅलेट पेपरवरती मी सांगितलं की नाही, बॅलेट पेपरवरतीच हवं तरच हा घोळ होऊ शकतो, नाही तर शक्य नाही. या मतदारांच्या प्रतिक्रिया आहेत. हे सगळं कशासाठी सुरू आहे? केंद्रातही आम्हीच पाहिजे, राज्यातही आम्हीच पाहिजे, महानगरपालिकेतही आम्हीच पाहिजे, जिल्हा परिषदमध्ये आम्हीच पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्र, ही महाराष्ट्रामधली सगळी शहरं ही अदानी अंबानीला आंदण म्हणून द्यायची आहेत. मी मागे तुम्हाला सांगितलं होतं, त्या आपल्या मीरा भाईंदरच्या माझ्या सभेमध्ये मी सांगितलं होतं की काय चालू आहे आता ह्यांचं. ठाणे जिल्हा हातामध्ये आल्याशिवाय मुंबईला हात घालता येणार नाही, म्हणून तिकडनं सगळी सुरुवात चालू आहे. ती पालघर पासून सगळी सुरू आहे. तिथे ज्या इमारती उभ्या राहत आहेत त्या इमारतीमध्ये लोक कोण राहत आहेत ते बघा, सगळे गुजरातमध्ये येत आहेत. मी मागे जो विरोध केला होता त्या बुलेट ट्रेनला, तो याचसाठी, तो पट्टा बघा अख्खा, तो भौगोलिक पट्टा बघा तुम्ही. आता तिकडे वाढवण बंदर येत आहे, तिकडे आता विमानतळ येत आहे. इथे एक विमानतळ आता नवीन आलं, आता वाढवणला तिकडे करतायत एक विमानतळ. कोणासाठी, कशासाठी? मला यांचा कळलेला जो प्लान आहे ना, आज हे 100% सगळे सांगणार आहेत नाही म्हणून, असं होणार नाही, आम्ही होऊ देणार नाही, करणार नाही वगैरे सगळे सत्ताधारी सांगतील, पण याचा प्लान काय तो लक्षात ठेवा. आता जे नवीन विमानतळ केलंय, हे आता आपलं जे सांताक्रूजचं विमानतळ आहे, छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, अंधेरी सांताक्रूजचं,
इकडनं आता ते आहे अडाणीच्या हातात. इकडनं सगळी ऑपरेशन्स आता हळूहळू कमी करणार आणि सगळी तिकडे नेणार नवी मुंबईला. इकडचा सगळा कार्गो काढणार आणि तो वाढवणला नेणार. आणि मग ती संपूर्ण जमीन अख्खी एकदा काहीतरी गुगल मॅप वर जाऊन बघा केवढी आहे ती, आणि मग ती अदानीच्या घशात घालणार. जेवढा जेवढा म्हणून तुमचं अस्तित्व आहे सगळं हे मिटवायला येत आहेत. भारतीय जनता पक्षाला जे मतदान करणारे जे लोक आहेत ना, मराठी सगळे लोक, मला त्यांनाही सांगायचं आहे, हा अदानी अंबानीचा ह्या सर्व लोकांचा ज्यावेळेला गुजरातचा वरवंटा ज्यावेळेला महाराष्ट्रावरती फिरेल ना, त्यावेळेला ते तुम्हाला बघणार नाहीये, तुम्हाला पण त्या वरवंट्याखाली मराठी म्हणूनच घेणार. सगळ्या गोष्टींमध्ये अदानी. शस्त्र बनवायचे अदानी, बीज बनवायचे अदानी, टनेल बनवायचे अदानी, रस्ता बनवायचा अदानी, सगळं अदानी. आता तिकडे ठाण्यामधली एक जागा आहे, हे संपूर्ण हे तुमचं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नॅशनल पार्क, या नॅशनल पार्क मधली एक जागा बघितली. तिकडे आता जंगल तोडणार आतलं, हा सगळा भाग येतो तो ठाणे जिल्ह्यामध्ये येतो, आणि तिकडे अदानीला पॉवर प्रोजेक्ट काढायचंय. त्याच्यामध्ये तिकडचे सगळे आता आदिवासी सगळे जे लोक आहेत त्यांना हटवणार, तिकडे जंगल तोड करणार आणि पॉवर प्रोजेक्ट टाकणार. इथे पुढे ते अलिबाग, हे जे रस्ते होत आहेत ना, एवढं लक्षात ठेवा, मी प्रगतीच्या आड येणारा माणूस नाही, पण मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये होणारी प्रगती ही जर मराठी माणसाच्या थडग्यावरती होणार असेल, मी खपवून घेणार नाही. तुम्हाला वाटत असेल की हे सगळे रस्ते जे बांधले जात आहेत, सिलिंग पासून ते अटल सेतू पासून सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी नाही येते. हे जे सगळे जमिनी घेत सुटलेत ना उद्योगपती, त्यांच्यासाठीचे रस्ते आहेत ते. सगळ्या गोष्टींमध्ये हात घाला. नजर पडेल ते पाहिजे मला, जिथे नजर पडेल हे मला पाहिजे, हे मला पाहिजे, हे मला पाहिजे. आणि आमच्याकडे कुंपणच शेत खात आहे. आमचीच मराठी माणसं यांना जमिनी मिळवून देत आहेत. आमचे मराठी माणसं काही दलाल म्हणून यांच्यासाठी कामं करतायत. केंद्र तर आहेच हातामध्ये, राज्य तर आहेच हातामध्ये. उद्या जिल्हा परिषदा आणि महानगरपालिका जर समजा हातामध्ये आल्या, रानच मोकळं. हे काही सहज चालू नाहीये, हे सगळं प्लॅन्ड आहे. हे इतक्या वर्षापूर्वीची जे सगळ्या गोष्टी आहेत ना, ज्याच्यासाठी संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला, ही गुजरातला मुंबई हवी होती, आणि महाराष्ट्राला मुंबई देऊ नका असं म्हणणारे पहिले कोण होते? वाईट याच गोष्टीचं वाटतं की ज्यांच्याकडे आम्ही आजपर्यंत आदराने पाहत आलो आम्ही, त्यांनी सांगावं की मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही म्हणून. आणि ते होते, पहिले होते वल्लभभाई पटेल. तुमचा विश्वास बसणार नाही. आचार्य यात्रांची पुस्तकं वाचा, मग तुम्हाला समजेल, सगळ्या गोष्टी समजतील. इतिहाला पहिला विरोध कोणी केला होता? हे आत्ताचं नाहीये, हे जुनं आहे. हे आत्ता फक्त सगळ्यांच्या सहाय्याने ते कर देत आहेत.
आणि त्याच्यासाठी बोगस मतदार भरले जात आहेत, जेणेकरून ह्याच्यातनं सगळे खासदार आमचे, आमदार आमचे, जिल्हा परिषद आमच्या, महानगरपालिका आमच्या, नगरपालिका आमच्या, सगळे एकदा हातामध्ये आलं. तुम्ही काय करणार आहात? नंतर काय करू शकता तुम्ही? नंतर काही नाही. एकदा हाताबंद गेलं, जमीन एकदा हाताबंद गेली परत येत नाही. आणि जमीन हेच तुमचं अस्तित्व आहे. ते एकदा हाताबद्दल गेलं, त्याच्यासाठीची ही सगळी रचना आहे. माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारांना माझी विनंती आहे, सतर्क रहा. आणि म्हणून मी तुम्हाला आज सर्व यादी प्रमुखांना इथे जे मी बोलवलंय, सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने होणार, बरोबर होणार. मी ज्या सर्व संपूर्ण यादी प्रमुखांना बोलवलंय, मुंबईचे आहेत, ठाण्याचे आहेत, कल्याण डोंबिवलीचे आहेत, नवी मुंबईचे आहेत, मीरा भाईंदरचे आहेत. घराघरामध्ये जा. माझी मतदारांनाही माझी विनंती आहे की आमचे लोक ज्यावेळेला येतील, इतर सहयोगी पक्षांचे पण लोक ज्यावेळेला येतील, त्यांना सहकार्य करा. एकेका घरामध्ये 800 माणसं भरली जात आहेत, नावं दिली जात आहेत. 700 माणसं, 800 माणसं, 1000 माणसं, 500 माणसं, जे मतदार नाही आहेत. पण अशी सगळी खोटी नावं भरून हे निवडणुकांना सामोरं जायचं म्हणतायत. हे ज्या निवडणुका घ्यायचं म्हणतायत ना, हे जोपर्यंत ही मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही, सर्व राजकीय पक्षांचं समाधान जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा. या महाराष्ट्रातल्या निवडणुका शांततेने पार पाडायच्या असतील, पहिली ती मतदार यादी स्वच्छ करा. जो मतदार आहे त्याचा आदर करा. जो खरा मतदार आहे त्याला मतदान करू द्यात. कोण सत्तेवरती येईल आणि कोण पराभूत होईल याच्याशी मला कर्तव्य नाही, पण जे मतदान होईल ते खरं होईल, या दृष्टिकोनात निवडणुका झाल्या पाहिजेत. त्याच्यामुळे आता सर्व माझ्या यादी प्रमुख जे आहेत, माझे शाखाध्यक्ष आहेत, उपशाखाध्यक्ष आहेत, माझे गटाध्यक्ष आहेत, यादी प्रमुख आहेत, प्रत्येक ठिकाणी कोण कोण राहत आहेत, किती किती माणसं राहत आहेत, कोण कोण मतदार आहेत, तपासायला सुरुवात करा. हे जे या लोकांनी शेड खाऊन ठेवलं ना, सगळ्या गोष्टी बाहेर येतील, बरोबर बाहेर येतील. येतातच आहेत, सगळेजण आणतातच आहेत. सगळ्या महाराष्ट्रभर हे सगळं सुरू झालं पाहिजे. आणि फक्त आपल्याच पक्षासाठी नाही म्हणत मी, इतर पक्षांनी देखील प्रत्येक घराघरामध्ये गेलं पाहिजे, तपासलं पाहिजे. आणि निवडणूक आयोगाला आमचं सांगणं आहे की हे जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका. महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊ नका. आधीच 5 वर्ष झाली आहेत त्या सगळ्या निवडणुका होऊन, अजून 1 वर्ष गेलं तरी चालेल, पण निवडणुका त्याच्याशिवाय होता कामा नयेत या महाराष्ट्रात. ह्याची जी सगळी घाई सुरू आहे ना, ती घाई याच्यासाठी सुरू आहे, कारण ह्यांनी सगळं जमवलेलं आहे गणित. पुढे या सगळ्या गोष्टींचं पुढे कसं कसं जायचंय, कुठे कुठे जायचंय, ह्याचे प्रत्येकाचे टप्पे ठरलेले आहेत, योग्य वेळी सांगणार. पण आज 3 वाजता एक सर्वपक्षीय पत्रकार परिषद आहे, ज्याच्यामध्ये शिवसेनेचे लोक असतील, आमचे लोक असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक असतील, सर्वच पक्षाचे लोक असतील. सत्ताधारी पक्षाच्या लोकांना पण यायचं असेल तर येऊ शकतात. आणि पुढचा कार्यक्रम काय आहे हे आज 3 वाजता तुम्हाला सांगण्यात येईल. त्याची प्रतीक्षा करा आणि तयारीला लागा. जिथे जिथे तुम्हाला शक्य होईल तिथे इथे सगळ्या गोष्टींची तयारीला लागा तुम्ही. हे तुम्हाला आज 3 वाजता तुम्हाला समजेल.
ही पत्रकार परिषद होईल त्यावेळेला. पण आज तुम्ही इकडे जण आलाय, मला फक्त आपल्याला एवढंच सांगायचं आहे की कशासाठी काय चालू आहे षडयंत्र ते सर्वांनी ओळखा आणि मतदार याद्यांवरती जोरात कामाला लागा, एवढंच सांगण्यासाठी म्हणून मी आज आपल्या सर्वांसमोर मी इथे आलोय. जाताना सर्वजण नीट जा आणि घराघरापर्यंत नागरिकांपर्यंत प्रत्येकाकडे पोचा. ज्याला जाल त्याला नम्रपणे जा, शांतपणे जा, त्यांची विचारपूस करा आणि सगळ्या गोष्टी या तुम्ही तुमच्याकडे कागदावरती लिहून काढल्या पाहिजेत. एवढंच सांगण्यासाठी म्हणून मी आज आलो. दिवाळीच्या मध्यात तुम्हाला बोलवलं त्याबद्दल दिलगिरी, परंतु आपण आलात त्याबद्दल मी आपला सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.